जो तुम्ही मी एक शिंपी आणि मी तुमच्या रिलेशन आहे हे आता तुम्हाला सांगतो. तुम्हाला आता गणेश जवळकर गेला ना, तो माझ्या आत्याचा मुलगा आहे. आणि समाजाला मी एकदा पहिला आलो होतो तर समाजाला माहिती नाही की ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल आपल्या समाजाला पहिलं आहे. पद्मश्री पहिली आहे, शिवछत्रपती अवॉर्ड पहिलं आहे, हर एक केलं. तर आतापर्यंत किती लोकांना माहिती होतं की मी शिंपी आहे. शिंपी आहे कुणाला माहिती होतं का? पण माझं आज तुम्हाला विचारलं तर तुम्ही शिंपी आहे कशावर, तर आज इथं तुमच्या पुढं गणेश जावळकर तुमच्या पुढं आहे. तर आपला समाज आता ऍक्च्युली मी सुरुवात दुसरी करायला पाहिजे होतं, तरी पण की आपल्या भावना शिंपी समाजाचे अध्यक्ष, समाजाचे सर्व पदाधिकारी आणि आपण बदल म्हणून मला असं सांगायचं की आज तुम्ही विचार करत होता एवढं सगळं मिळालं, हे सगळं कोणाला लावून का आलं. तर माझा उद्देश असा आहे की आता या इथं बसलेले यात पद्मश्री कुणी बघितलंय का? अर्जुन अवॉर्ड कुणी बघितलंय का? पेशवे अवॉर्ड कुणी बघितलेलं नाही. तरी हे मला असं याच्यासाठी दाखवायचं आहे की सिनियर येऊन फंक्शनला आलो तर आज तुम्हाला हे दाखवण्याचं काम करतो मी की जे माझ्या बाजूला नंतर हे प्रोग्राम झाल्यानंतर तुम्ही जवळ त्या बाजूला पद्मश्री ऑलिम्पिक गोल्ड मेडल हे तुम्हाला दाखवून आपल्या समाजातल्या मुलांनी पालकांनी हे ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल घेऊन यावं. भावसार शिंपी समाजामधले आज अमेरिकेमध्ये किती खासदार आहेत कोणाला माहिती आहे? तुमच्या रिलेशन मध्ये तिथं कुणी आहे, आमदार आहेत असं कोणाला माहिती आहे? आपल्या जगामध्ये सगळ्यात स्पेशलिस्ट स्किल स्पेशलिस्ट आपल्या भावसार शिंपी समाज अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये. आपल्या समाजात कुठेही कमी नाही, फक्त कमी काय आहे की जो तो स्वतःच बघतो. आपल्या समाजामध्ये काय करायला पाहिजे, एक दुसऱ्याला मदत केली. जे व्यापारी मोठे येतात त्यांचा धंदा टाकला त्यांनी आपल्या लोकांना मदत केली पाहिजे. आणखीन सगळ्यात आता सरांनी सांगितलं की काय कमी आहे, आपल्या देशात कुठलीही वस्तू कमी नाही, सगळं आहे. पण आपल्या देशामध्ये आताची जी वृत्ती आहे लहान मुलांची वगैरे, पालक मुलांना शिकवत आहेत, ठीक आहे, शिकून इतकं शिकवत आहे. तो मुलगा अमेरिकेला जातोय. अमेरिकेला गेल्यानंतर इकडे आई बाप विचारलं आई बापाची चुकी काय आहे की पोराला शिकवलं तर तो पोरगा काय करतो, अमेरिकेला गेला, नोकरी लागली, तिकडच राहतो. इकडे आई बाप म्हणतो माझा मुलगा माझा नातू बघायला मिळेल, मलाही बघेल. पण त्या आई वडिलांना काय म्हणते, आपल्या सध्याच्या भारतामध्ये आणि गुजरातमध्ये अशी परिस्थिती 50% लोकांची मुलं फॉरेन, आई वडिलांनी शिकवलेली फॉरेन आहेत. इथं आई वडील लोकांच्या त्या माणसाला आखरी विधी करायला एका मित्रांनी करायची अशी परिस्थिती आहे. तर मुलांना शिकवताना, काम करताना मुलांना हे द्या की जो मुलगा हे करणे. आणि आपल्या देशातल्या मुलांना पालकांना असं उद्दिष्ट आहे की त्याने आपल्या देशाची सेवा करा. आणि देशाची सेवा जरी जमली नाही तर आपल्या आई वडिलांची सेवा करा, आपल्या समाजाची सेवा करा. आता तर म्हणाले कोणाला येत नाही. आज सर म्हणाले मगाशी कोण कोणाला गोड करताय, कोण कोणा. अरे आज तुम्ही त्यांच्या घरी गेला तर उद्या ते तुमच्या घरी येतील. उद्या समाजाचा कुठलेही कार्य असेल तर समाजाने एक दुसऱ्याला याला मदत केली पाहिजे. आणि यांचा विचार म्हणून त्यांचा मी समजते आहे की पर्यावरण बद्दल सुद्धा तर असंच आहे की आपल्या देशात मी आता तुम्हाला सांगितलं काही कमी नाही, सगळे हे. आता टेक्निकल प्रॉब्लेम बघायचं असलं आता एवढे सगळे पुढे बसले तर एका मिनिटामध्ये
तुमचे मेडिकल मध्ये मी तुमचा रिपोर्ट आता सांगू शकतो. तर आता मी हे करतो, तर तसं तुम्ही करून बघा. तर बघा हात करा, बघा हे दोन्ही जमतंय का? जमतंय? कुणाला जमलं नाही? 2 फुट अशी बाजूला करायची. याचा अर्थ असा की तुम्ही जर आपली बॉडी कंट्रोल करू शकता, बोटाने करू शकता. कारण ए आणि बी जे डोक्यात तुमच्या हे असतं स्मरणशक्ती, ती तुम्ही या बोटावर कंट्रोल करतो. तुमचं शरीर तुमचं कंट्रोल करण्यात आले. जेव्हा माणूस हा जी बोट कंट्रोल करतो तर त्याची बॉडी कंट्रोल होऊ शकते. ओके, कुणाला याच्याबद्दल काय विचारायचं नाही. आतापर्यंत तुम्ही गव्हर्नमेंट माणूस बघितलाय की नाही? गव्हर्नमेंट माणूस कुणी बघितलाय? गव्हर्नमेंट ज्याच्या बॉडीमध्ये हाडं नाही, तो कुणी एक जणी या, जो ताकदवाला माणूस आहे किंवा कसा या, कुणी एक मिनिट. तू काय बनणार लाईफ मध्ये? काय बनणार? बिझनेसमॅन. गुड. काहीतरी म्हणजे आतापासून नाही माहिती बिझनेसमॅन बनायची. आता तू एक मुठी बंद कर, मुठी बंद करायची आणि म्हणजे असं नाकावर करून मारून बघायचं की माझ्या ह्याच्यात हाडं आहेत का नाही. सांगायचं आहे हाडं लागतात तू बघ, सांग हाडं आहेत का नाही. तसं मला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे बॉन्ड स्पीचेस मध्ये जसं पदकांना राजा मला पदवी दिली तसं बॉन्ड्स लबनमेंट ही पदवी दिलेली. तुम्ही गाडीचं पिस्टन कसं चालतं माहिती तुम्हाला? काय तसं मी माझी बॉक्सिंग मी 64ला तुझ्या पिक्चर बघितलं ना बऱ्याच लोकांनी. तर बॉक्सिंग मध्ये खेळताना जे बॉडी चालते ते कसे पिस्टल चालतात तू सांगायचं काय? आणि चालतंय सांग सगळ्या सांग ना. व्हायब्रेट होते म्हणजे बॉडी. मी अजून सुद्धा 9 इंचाचं जर काम असलं तर बॉक्सिंग मध्ये मारून पाडू शकतो. तेवढी माझ्याकडे अजून तुम्हाला कोणाला जर मी काय करतो फक्त असं मारलं आणि मारल्यानंतर माझा एक असं ट्विस्ट करतो तर त्यामुळे एवढं बाकी काय होत नाही. अशा बरेच वेळ मी पुढचे एक अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो. मी बॉक्सिंग मध्ये 13 देशांना हरवून म्हणजे मला मला छोटू टायगर म्हणून म्हणत होते. आणि मी 64ला जपानला गेलो तर त्या टायमाला 19 देशांना हरवलं होतं. आणि उगांडा देश काय लोक काय चेहरे जोडण्यासाठी माहिती आहे ना. तर त्या बॉक्सरनी मला एक नॉकआउट फाईट मारली होती आणि मी स्वतः बळीवर झालो. आतापर्यंत सगळ्यांना नॉकआउट करत गेलो आणि त्यांनी मला नॉकआउट केलं. माणसाने जगामध्ये घमंड कधी करू नये. शहरात सवाशे असतात आणि जगामध्ये माणसाचं हे हॅपीनेस इज बेस्ट आहे. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, हॅपीनेस इज बेस्ट. आनंदाने तुम्ही जे काम करा त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळतं. जे काम करत आहे त्याच्यामध्ये यश मिळतं. बर आता मी इथं कुणी जे जनरल नॉलेज ज्याचं चांगलं आहे तर नाही आहे.
मुलांना भेटून चांगलं आहे. तर तुला गणित येतं चांगलं. पुढे आता इथं बसलेली मुलं 20 म्हणजे कॉलेज पर्यंत नाही, त्याने 19चा पाडा म्हणून दाखवायचा. कोण म्हणे का करोडोपती तसा 19चा पाडा. पालक सुद्धा म्हणत असेल साहेब. आता तर म्हणाले की पालकांना हे करायचं, पालकांनी काय हुशार व्हायचं, पालकाला स्वतःला आपलं यायला पाहिजे. आणि प्रश्न कुणाला येता 19चा पाडा, 19चा पाडा टेबल. बर दुसरं गोष्ट, कुणी आता एवढे सगळे बसलेले आहेत, त्यामध्ये कुणी म्हणजे पालक हे असो सगळ्यांना एक असा प्रश्न विचारतात, कोण म्हणत कुणी उभं राहून 7 रंग आहेत बरोबर आहे, तर 7 रंग एका मिनिटात सांगायचे. दाना निधी पाहतात आहे, हिरवा पिवळा निळा असं 7 रंग सांगायचे. पण जनरल नॉलेज मध्ये गणित कुणाचं चांगलं आहे, त्यांनी एक कुणी गणित चांगलं आहे. पण तुझा आज जन्मतारीख सांग. 26 एप्रिल 2012. बरोबर ऐकलं, लगेच ऐकलं का? तर आता तू सांग, तुझं वय किती झालं, म्हणजे किती वर्ष झालं, महिने झाले, आठवडे झाले? 13 years झाले मला आणि 4 महिने झाले. बर काय हरकत नाही. मी जनरल नॉलेज हे आपण सगळे आपल्या समाजाचे माणसं आहेत. तर नेक्स्ट टाइमला मी जेव्हा येईन अजून चांगले क्वेश्चन म्हणजे मी काय करतो, एक प्रश्न विचारला 1000 रुपये देतो, पण त्याचं उत्तर बरोबर झालं पाहिजे. आणि आता प्रश्न विचारत कुणाला काय माझ्याबद्दल काय विचारत असं म्हणजे परवानगी असली तर कुणाला काय विचारायचं असेल विचार. मी शिल्पी आहे हे कुणाला डाऊट आहे का? आता तुम्हाला माझा मी प्रूफ दिलं. आपल्यातला माणूस आहे हे तुम्हाला मिळणार. मी एक ऑलिम्पिकला न्यू वर्ल्ड रेकॉर्ड करून गोल्ड मेडल आणू शकतो, आपणही आणू शकता. आपण मुलांना कंट्रोल करा. आणि आपल्या देशामध्ये चुकतोय काय तर ते सांगतो. चुकतं म्हणजे जिथं चांगले कोच आहेत तिथं स्टुडंट नाही, आणि स्टुडंट चांगला आहे तिथं कोच नाही. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या देशात. आणखीन आपण जे मुलांना आता सर मी सांगितलं की मुलं ऐकत करायला शिकला, पण मुलांना 14 वर्ष वय होत नाही तो त्याला कंपल्सरी करू नका. हे तू डॉक्टर बन, हे तू इंजिनियर बन, तू हे कर ते कर, त्याला खेळून घे, बॉक्सिंग कर, हे कर, खेळ. तर ते का टाका म्हणतो मी की त्याचे जे चमडे असतात, अंगाची ताकद असते ती कमी असते. तुमचं शरीर जे बनतं ते 14 वर्षाच्या पुढं बनतं. तर म्हणून पालकांना रिक्वेस्ट आहे की लहान मुलं नाही. आणि सगळ्यात जास्त म्हणजे महत्वाचं की सेल्फ सर्व्हिस. आता हे लेडीज बद्दल आहे. सेल्फ सर्व्हिस जे आपल्या देशाची जी प्रगती होणार आहे ते आज उद्या आपण सगळे तर सेल्फ सर्व्हिस जे लेडीज मध्ये स्पेशल आई, मी दोषी देतो लेडीजना. आईपासून देशाचं जे कर्तव्य होतं सगळं चांगलं होतं वाईट होतं आईपासून होतं. आपल्या देशामध्ये असं चुकतंय. सेल्फ सर्व्हिस हे लहानपणापासून पाहिजे. सेल्फ सर्व्हिस म्हणजे कसं, आज मुलाचं लग्न झालं तर मुलगा म्हणतो आई मला चड्डी टावेल दे. हेच व्हायला नाही पाहिजे. आईने मुलांना सेल्फ सर्व्हिस, आपल्या भारताचा देश, आपला देश सुधारायचा, आपलं समाज सुधारायचं, तर त्याला ज्ञान कधीपासून सेल्फ सर्व्हिस करण्याचंही केलं. आणि काही प्रश्न असेल तर विचारायचा. मला एक प्रश्न विचारायचा आहे सर्वांच्या वतीने की आजकाल पालकांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये किंवा जनरल आयुष्यामध्ये या धकाधकीच्या याच्यामध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने ज्या जाणवतात की फिअर ऑफ फेल्युअर
आणि फिअर ऑफ रिजेक्शन खूप जास्त असतं सर्व लोकांमध्ये. आणि तुमची स्टोरी जेव्हा वाचली तेव्हा तुम्हाला जेव्हा गोळ्या लागल्यात आणि एक गोळी मला तुमच्या शरीरात अजून पण आहे, तर या स्थितीनं जात असताना तुम्हाला कशाची भीती वाटली हा एक प्रश्न. भीती वाटली नाही का? आणि याच्यातनं तुम्हाला कशाने मोटिवेट केले ज्याच्यामुळे तुम्ही मेडल जिंकू शकला? बघा, भीती हा मला कधी वाटलंच नाही, भीती शब्द हा. आणि मी ते लाईफमध्ये कसं लहानपणापासून तर मी चंदू चॅम्पियनशिप पिक्चर बेडमध्ये मी एकदम एक चिकचिक मुलगा होतो. गावाला खेड्यामध्ये कसं असतं, हे चिडवत असतात. तर माझं नाव चंदू कसं पडलं की शाळेमध्ये मी जायचं तर मला शाळेचा एवढा नाद होतो. मी खाशाबाद जाधव ज्यांनी पैलवान त्यांनी भारताला 3ऱ्या नंबरचं बक्षीस आणलं होतं. आणि त्या टायमाला माझं गाव कराड इस्लामपूर आहे. तर इस्लामपुरापासून कराडापर्यंत माझ्या भावाने मला सायकल येऊन होती, रिले बघायला आणली होती. तर रिले बघायला आणली होती तर मी रिले बघली, खाचा बाधव की जय, खाचा बाधव की जय. तर त्या टायमाला हजारो ट्रक, बसेस, गाड्या, 4-5 हजार लोक आले होते की ऑलिम्पिकचं मेडल आणले हे बघण्यासाठी लोक आले. त्यांनी त्याला एवढं रेस्पेक्ट दिले. तर त्या टायमाला मला भावाने, मी लहान होतो तर मला खांद्यावर बसून खाशाबाद जाधवाला दाखवलं. तर त्या टायमाला मी खाशाबाद जाधवाला बघितलं आणि मनात हिंमत झाली की मी बी गोल्ड मेडल आणीन. आणि त्यावेळेला मला त्या टायमाला मेडल की गोल्ड सिल्वर असं काय बा दिले. पण मी माझ्या गावामध्ये जे मी कुस्त्या करत होतो तर त्या टायमाला सराटे माझे गणपती खेळकर होतो. त्याने सांगितलं तुला गोल्ड मेडलचं ऑलिम्पिकला मेडल कसले असतात काय त्याच्याबद्दल काय माहिती का? तू नुसतं म्हणतो मेडल आणणार. तर म्हटलं मला माहिती नाही सर. मग त्यांनी मला सांगितलं की जगामध्ये 3 मेडल असतात. एक ब्रॉन्झ मेडल म्हणजे तांब्याचं, सिल्वर मेडल चांदीचं, गोल्ड मेडल सोन्याचं. तर त्याला विचार ही 3 मेडल पण मला गोल्ड आणि सिल्वर. तर त्याला विचारलं सगळ्यात भारी कुठलं कुठलं मेडल? तर त्यांनी मला सांगितलं गोल्ड मेडल. आणि त्या टायमापासून मी नेहमी विचार करतो की काय आणणार तर गोल्ड मेडल आणणार हा मनात आवडला. आणि त्याच वेळेला सरांनी सगळ्यांना विचारलं तू काय बनेगा, तू काय बनणार, तू काय, कोण म्हणलं मी डॉक्टर बनणार, कोण म्हणलं इंजिनियर बनणार, कोण म्हणलं हे बनणार. तुम्हाला विचारलं तू काय बनणार? ऑलिम्पिक गोल्ड मेडल नाही का? ऑलिम्पिक गोल्ड मेडल आणणार. तर त्या टायमाला गावाला कसं असतं कोकणावर चिडवचिडी, लहान मुलं असतात चिडवचिडी जातात. ए चंदू तू त्या गोल्ड मेडल आहे काय? चंदू म्हणून माझं नाव. आणि त्या टायमापासून माझं नाव पिक्चरच्या ह्याच्यामध्ये चंदू पडलं. आणि खरं नाव म्हणजे टोकन नावमध्ये गावाला चंदू. अजून तुम्हाला काय विचार? माझा प्रश्न होता की बॉक्सिंगमध्ये सगळ्यात मेन वीकनेस काय आहे? बॉक्सिंगमध्ये हिंमत ज्याची नाही तो बॉक्सिंग करू शकत नाही. माणसाला काय ताकद हे सगळं, पण ते सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणजे ताकदीपेक्षा पण हिंमत पाहिजे. मी मारणार ही हिंमत पाहिजे. मी सांगितलं मग सांगितलं हॅपीनेसचं बेस्ट आहे. मी जगात मी नाही करू शकतो तर माझा मित्र करू शकतो हे माझ्या लक्षात ठेवा. आणि दोष चांगला ठेवायचा, सिगारेट पिढी वगैरे पिणार नाही. अजून कुणाला काय विचारलं? साहेब आहे मला कुणाला काय विचारायचं विचारा. नुकताच आता ऑपरेशन सिंदूर हे इतकं मोठं पराक्रम पार पडलेलं आहे आणि तेव्हापासून आम्ही रोज टीव्हीवरती पाहत आहोत की आपले सैन्य काय करत आहेत, काय कसं कौशल्य आहे, कसं कौशल्य त्यांनी बजावत आहेत. तर तुम्ही सुद्धा इंडियन मिलिटरीमध्ये सेवा दिलेला आहे आणि इंडो पाक या युद्धात पण तुम्ही भाग घेतलेला आहे. त्याचा अनुभव सगळ्या मुलांना थोडं सांगा. बरं का,
1900 मी आर्मीमध्ये जॉईन झालो बॉईज मध्ये छोट्याशा बच्चा कंपनीमध्ये. सर्व्हिस ट्रेनिंग तिथं सिकंदराबाद आणि बेंगलोरला माझं झालं. आणि मी बॉक्सिंगमध्ये 64ला जपानमध्ये 19 फाईट जोडून सिल्वर मेडल घेतले, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यानंतर ही लढाई एक ते बॉक्सिंग स्पोर्ट्स इयरली संपल्यानंतर दुसरं काम ते मला परत मी जपान खेळ सगळं आठवून परत आलो. तर त्या टायमाला माझ्या शिवडी विचारलं की तुला आता पोस्टिंग कुठं पाहिजे, तू कुठं काम करणार मिलिटरीमध्ये, कुठल्या सिटीमध्ये काय करणार. तर त्या टायमाला मी सांगितलं की मला काश्मीरमध्ये पोस्टिंग करा. तर मी चांगला बॉक्सर होतो, एक ठीक आहे तुला काश्मीरला बदली. तर त्याप्रमाणे मला 63 साली म्हणजे ह्याला काश्मीरला पाठवलं. माझी बदली तिथं का ते काश्मीरला मी माझ्या युनिटमध्ये 2.5 वर्ष कॅम्प बॉक्सिंग हे नॅशनल खेळ खेळत होतो. तर त्या टायमाला 65च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये 4 वर्षाचा टाईम होता. त्या वेळेला जोरात शिट्या वाजायला लागल्या. की ती शिट्टी ह्याच्यासाठी होती की दुश्मन आलेले आहे, अटॅक आलेले आहे, तुम्ही सावध राहा, आपल्या बंदुकी घेऊन तयार राहा सगळं. आणि त्यात तोच टाईम होता संध्याकाळचा 4चा टाईम. लोकांना ॲक्च्युली त्या 4चा टाईम होता. काही लोकांना वाटलं की जे फायरिंग जे बाहेर व्हायला लागलेले ते काही नाही. ॲक्च्युली 4चा टाईम होता. 4ची शिट्टी म्हणताना लोक सगळे आपला 4चा कप घेऊन बाहेर आल्याने चहा प्यासाठी गेले. आणि तेवढा वरून जोरात विमानाचं अटॅक झालं. त्या अटॅकमध्ये बरेच लोक मी एक स्पोर्ट्समॅन होतो, त्या बंकरमध्येच बसलो होतो. कारण मी चहा पित होतो ना, म्हणून मी बंकरमध्ये बसलो होतो. आणि त्या टायमाला पहिल्या अटॅकमध्ये मी वाचलो. आणि नंतर ह्याच्यामध्ये मला परत लढाई चालू केली. मी सर्व थापा म्हणून माझ्याबरोबर एक होते, ते बंकरमध्ये लढाई माझ्या इंजिनमध्ये आर्मर माझं ट्रेड होतं. तर गोळ्या मारत दुश्मनला मारत होतो. तर दुश्मनाने मारताना त्या टायमाला नरवतो तपा म्हणाला एक दुश्मन है, अरे पेटकर एक काम कर देंगे, अपन दोनों आपस में बाजी लगाएंगे, ठीक है बोलो क्या है. तो बोला एक दुश्मन को मारने से एक रम का बॉटल. आणि त्या टायमाला बॉटलमध्ये पैसे देते. तो दुसरं म्हणलं ठीक आहे दोन. मी म्हणलं ठीक आहे एक बरं. तर त्यांनी एक दुश्मनला मारलं, 1 बाटली त्यांनी जिंकली. मी दुसरं दुश्मनला मारलं, मी बाटली घेतली. आता एक प्रकारचा लढाई चालू होती, पण खेळासारखं टाईमपास. आता काय ही तर लढाईमध्ये कारण बकरमध्ये कधी गोळी सांगता येत नाही आणि कधी दुश्मन दिसेल हे सांगता येत नाही, असा प्रसंग होता. तर नरभाव तो थापाला 2 दुश्मन दिसले. पेटकर 2 दुश्मन जाणार आहे, तो तुम मारताय काय मारतो, तुम मारो. तर त्यांनी ते 2 दुश्मनला म्हणजे एकदम त्या 2 गोळ्या ह्याच्या करून त्या 2 गोळ्याने मारलं. आणि तो बिचारा इतक्या जोरात दुश्मनाने मारल्यानंतर म्हटला एकदम जोरात आला. तेवढा तो वरून विमानाच्या जोरात फाईट आहे. तर त्याला मी काँग्रेस 2 तू फाईट जिंकलास म्हणून त्याला हात मिळाला होता. तो हात असा माझ्या हातात त्या बंकरवर त्याचा हात माझ्या हातात आला. आणि त्या बंकरमध्ये थापा आणि आम्ही दोघं त्या बंकरमध्ये अडकलो. तर तेवढा म्हणजे लक आमचं असं की शेजारच्या बंकरमधला त्या माणसाने आम्हाला पाहिलं होतं की आम्ही जोरात ओरडत होतो, बचाव बचाव आम्हाला घ्या. तर त्या माणसाने आम्हाला त्या बंकरमधून काढलं. बंकरमधून काढल्यानंतर जे माझे कोच होते नरबहादूर थापा, तर त्याला ॲम्ब्युलन्समध्ये ॲम्ब्युलन्समध्ये त्याला पाठवून दिलं. आणि मी परत लढाईच्या ह्याच्यामध्ये चालू झाली. लढाई चालू झाल्यानंतर एक पहिली गोळी आली जोरात, जे बंकरमधून फास ती माझ्या डोळ्यात गेली. हा माझा उजवा डोळा, दुसरा हा डोळा. तर गोळी पहिली लागली आणि लढाई जोरात म्हणजे ती दुसऱ्या हातात होते. तुम्ही ते नेहमी गंज हे जे बघतात तसं मारत चालत होतं. तर मी मारतो पुढं अटॅक आमचा असं आमच्या युनिटचा असं चालला होता. तर त्या टायमाला पुढं डोंगर होता, रात्रीचा टाईम, संध्याकाळचा टाईम, 4 वाजता झाला, त्याले 3-4 तास झाले चालू होतं करत. मी पुढे गेल्यानंतर वरून त्या डोंगराच्या ह्याच्यात पाय आधी ते माझं बॅलन्स असं करून मी खाली
डोंगराच्या खाली रोडला पडलो तर तेवढ्यात पाकिस्तानचे लोक, त्या बाजूला पाकिस्तानची बॉर्डर होती, ते लोक होते, कोई भी इंडियन कोई आता है तो उसको खतम कर दो, उडा दो करते. आणि मी वरून खाली पडलो तर मला बॅलन्स नाही आला आणि तेवढ्यात एक 1 टन टँकर आला आणि तो माझ्या पाठीवरून निघून गेला. आणि मी स्पोर्ट्समॅन आणि चांगल्याच ताकद माझ्याजवळ होती म्हणून मी वाचलो. आणि त्या टायमाला मी माझ्या पाठीवरून टँकर गेला तर त्या टायमाला मी बेहोश झालो आणि 2 वर्ष जम्मू हॉस्पिटलला ॲडमिट होतो. 2 वर्ष मला काही नाही. तुम्हाला अजून पुढला पाठ ऐकायचा आहे का? आता तुम्हाला मी कसं आता समाजाचा तुम्हाला तुमचंच माहिती, आता तुम्हाला माहिती पडलं. आतापर्यंत मला कुणी ओळखत नव्हतं, पण आता तुम्ही सगळे ओळखला आणि तुमची आता माझ्या सगळ्यांची ओळख झाली. आणि असं सारखं कुठल्याही कामाला यायला भेटू. आणि माझ्याबद्दल कुणाला काही विचारायचं असलं तर तुमच्या मोबाईलमध्ये माझं मुरलीकांत पेटकर नाव गुगलमध्ये तुम्हाला माझी संपूर्ण माहिती आहे. मला क्वीन एलिझाबेथनी गोल्ड मेडल दिलेलं आहे, पंतप्रधान मोदी. आणि मी पहिला माणूस जो आहे ते राष्ट्रपतीवर केस करणार. तुम्ही सगळे छत्रपती बघितलंय ना, कारण काय गव्हर्नमेंट महाराष्ट्र हे ते सगळे शिवछत्रपती. मी 72 साली ऑलिम्पिकला गोल्ड मेडल मिळालं आणि मला 75 साली शिवछत्रपती आला. याचं कारण असं की अपंगाला कोणी हे करतात. पहिलं कसं होतं, ए लंगडे ए पांगडे असं म्हणत होते, पण मी गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये रिक्वेस्ट केली, विकलांग मोटिवेशन करण्यासाठी अपंगाला लंगडा हे म्हणायचं नाही, दिव्यांग असं म्हणायचं. जर तुम्ही आता पहिलं लंगडे पांगडे, आता दिव्यांग एखाद्या लंगड्या म्हणताल तुम्ही बोलला तर तुम्हाला 1000 रुपये फाईन आहे की लंगडा पांगडा म्हणणार. हा कायदा मी चालू केला. आणि सगळ्यात छोटीच सांगतो, हे जे 72 साली जेव्हा माझ्या पाठीवरनं टँकर गेला आणि 3 वर्ष मी दवाखान्यात होतो. दवाखान्यात असताना एक मोठे जनरल साहेब इन्स्पेक्शन राऊंड करायला आले होते आणि त्या टायमाला मी बेडवर होतो. बेडवर काय केलं की त्या नर्स म्हणजे कंपाऊंडर होता, त्याने असं ओढलं बेड, तर मी खाली पडलो. आणि त्या टायमाला मला 2 वर्षांनी होश आला. होश आल्यानंतर डोळे उघडून बघतो तर मी कुठे, तर मला आठवण कुठली की माझ्या पाठीवरून टँकर गेलाय. आणि आत्ता पुढं बघतोय तर काही लोक एकदम जोरात असे यायला लागले. तर त्या टायमाला मला काय वाटलं की मी पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये अडकलोय आणि मला हे पाकिस्तानवाले लोक आता मला मारणार. तर तेवढ्यात का आर्मीचा कायदा काय, एक को मारो फिर मरो असं. तर मग आता ठीक आहे, आता कुठं ह्याच्यातला सगळ्यात खूप मोठा ऑफिसर दिसतोय, त्याला पकडावा असा विचार केला. तो जवळ आला. ऍक्च्युली ते इंडियन आर्मीचाच होतो. तर त्याला आनंद झाला की 65च्या लढाईचा एक माणूस जो सैनिक आहे तर त्याला होश आलाय म्हणून त्या आनंदाने मला भेटायला येतो. आणि मी काय करत होतो, आता मला हे पाकिस्तानी असं वाटत होतो. आणि मी त्याचा विचार होतो माय काम हो, आणि तो मला म्हणतो जवान तुम कैसा आहे. आणि ते करतात असं बघता बघता जोरात हे करून मी एक बॉक्सर साहेब तुमची बॉडी हे करायचं, आता तुम्हाला एक हे जर नस दाबली तर मी हे पूर्ण बॉडी बंद करू शकतो असं आहे. तर तसं मी त्या जनरलला पकडलं आणि म्हणलं आणि बाकी लोक त्यांच्याबरोबर. कारण आपला एक डॉक्टर ज्या विजिटला येतं त्याच्यावर 3-4 माणसं येतात ना, तर ते त्यांच्याबरोबर 3-4 ऑफिसर आहेत. ते लोक मला मारायला लागले, जनरल को छोड दो तू छोड दो. नाही मी का होतं ते म्हणायचे तुम्ही इंडियन आर्मीमध्ये पुढून काय तुमच्याकडे आय कार्ड आहे का, तो कुणाकडे आय कार्ड नव्हतं. असं असतं परिस्थिती. ते लोक मला मारायचे आणि मी म्हणत आय कार्ड. आणि ते त्यांनी थोडीशी गडबड केली की इथं जोरात दाबाय. तुम्हाला मी एक बॉडी पण मिलिटरीवाल्यांना माहिती असतं की कुठं हे दाबायचं तर त्यावेळेस ते बंद होतं नर्वस. असं करत करत त्यांनी जास्त गडबड केली की मी त्या जनरलला जोरात मार दाबायचं पण ते मार असं चालत असं. तेवढ्यात एक नर्स आली तिथून, ती इंडियन लिहिलेलं होतं. तर ते सिस्टर इधर आल्या.
तर सिस्टर पण घाबरत होती की बाबा एक आर्मीच्या जवानी जनरलला पकडले नाही मला पण मारतात काय. तर त्या बोलवलं जवळ आले आणि तिने विचारलं मी कुठं आहे. तर तिथे म्हणले तू इंडियन आहे. तर तुझ्याकडे आय कार्ड आहे का. ती सिस्टर म्हटली माझ्याकडे पेबुक आहे प्रूफ आहे बायोडेटा ते मी तुम्हाला दाखवतो. ती बाय गेली आणि तिथं ते ड्रॉ उघडायच्या वेळेला तिथे ते खिडकी उघडली. तर त्याने चंदू चॅम्पियन बघितलं त्याचा तुम्हाला झेंडा दाखवला तिरंगी झेंडा दाखवला. तर त्यात आम्हाला मी तिरंगी झेंडा बघितला आणि म्हटलं की हे जे आहे मी इंडियातच आहे. आणि मग मी जनरल साहेब म्हटलं मैं इंडिया से आणि मी मेरे को आपका जो बड़ा था मैं इंडिया में हूँ मुझे मालूम पडेगा आपको छोड़ रहा. तर मी त्या जनरलला सोडलं आणि त्याला इतकं जोरावर. तर तेवढ्यात लगेच काय त्या लोकांनी समजलं की या माणसाचे कोर्ट माणसाचे ह्याने जनरलला पकडलं. जनरल माझ्या अटॅक करायला सगळं चालू केलं ह्याला पकडायला. तर त्या जनरलने काय सांगितलं इसको कोई नहीं मारेगा म्हटल्यानंतर सगळे स्टॉप झाले आणि म्हणलं आणि म्हटलं या माणसाची केस काय. आणि मला परत त्याने विचारलं तुझं काय काय सर. त्यांना व्यवस्थित सांगितलं. त्या जनरलने गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये पार्लमेंटमध्ये हे काय मला म्हणजे कोर्ट पडतं यांनी हात उघडला हे केलं तर काय करू त्याला पण जखमा झाला होता नकाच्या. तर त्यावर ॲक्शन घेऊन नका सांगितलं. आणि पार्लमेंटमध्ये आय पेटकरची काही चुकी नाही कारण चुकी आपल्या गव्हर्नमेंटची की आय कार्ड नाही. तर त्या दिवशी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या पार्लमेंटमध्ये ही नेम प्लेट आहे ना. तर पूर्वी नेम प्लेट नव्हती. आता सगळी आता हे 10-15 वर्षात चालू आहे. तर ह्या नेमच्या प्लेटमध्ये MRP लिहिलेले आहे मुरलीकांत पेटकर. आता हे माझं एक दुसरं उत्तर. आता बरेच गप्पा मारण्यासारखे आहे पण आता ओळख झालेले परत कधी येऊ कधी मी गप्पा मारून जाऊ. आणि मला आपल्या सभासदी आपल्या घरातच मला बोलवलं आणि मी न येणं हे माझं कर्तव्य नाही. आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल मी सगळ्या आपल्या समाज बांधवांचा आणि आपल्या सर्वांचा हे धन्यवाद.